चैत्र शुद्ध तृतीयेला गौरीची स्थापना होते आणि बागेतल्या कैरीचा पहिला नैवेद्य आंबे डाळ म्हणून दाखवला जातो। उन्हाळ्याच्या लाही लाहीमध्ये मनाला तृप्त करणारी ही कैरीची डाळ प्रत्येक मराठी घरात बनवली जाते। आज आपण हीच पारंपरिक पद्धतीची आंबे डाळ आणि त्यासोबत लागणारी खास फोडणी कशी द्यायची हे पाहणार आहोत। अशी आंबे डाळ पाहण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल। चला तर मग करायला घेऊया आंबे डाळ। नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील। मी माझ्या करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आंबे डाळ करण्यासाठी मी 1 वाटी एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि 4 ते 5 तासाकरता आपल्याला ही भिजत घालून ठेवायची। तर डाळ मी मोठ्या वाटीत काढून घेते आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। हे बघा, आता ही डाळ 2 पाण्याने मी धुवून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला ही 4 ते 5 तासाकरता भिजत ठेवायची। तर झाकून आपण डाळ ठेवून देऊया। हे बघा, आपण डाळ भिजत घालून ठेवलेली होती। आता आपली डाळ चांगली भिजलेली आहे, मला मी दाखवते। हे बघा, डाळ अगदी लगेच तुटते आहे, म्हणजे आपली ही डाळ चांगली भिजलेली आहे। त्या पद्धतीने आता ही डाळ आपल्याला मिक्सरला जास्ती बारीक करायची नाही, पण भरड अशी वाटून घेणार आहोत। हे बघा, मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये ही डाळ आपण घालून घ्यायची आणि हिला वाटून घ्यायची। डाळ वाटताना त्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आपल्याला, पाणी न घालतानाच आपल्याला डाळ वाटून घ्यायची। बघा, मी डाळ वाटून घेतलेली आहे, मी तुम्हाला दाखवते। अशी रवळ अशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची, ह्याच्यापेक्षा बारीक करायची नाही किंवा याच्यापेक्षा जाडीसुद्धा नको। हे बघा, आता मी एक कैरी घेतलेली आहे, तर ही कैरी आपल्याला सोलून घ्यायची आणि सोलून आपल्याला किसून ती त्याच्यामध्ये घालायची। कैरी सगळी सोलून घेते। कैरी कशी आंबट आहे त्याप्रमाणे आपण किती घालायची ती त्या कैरीची चव घेऊन आपण ठरवायचं। कधी कैरी गोडसर असते, कधी खूप आंबट असते, त्या अंदाजाने आपण कैरी घालायची। देठ काढून टाकते। बघा, कैरी सोलून झाली आहे मस्तपैकी। तर हिचा वरचा देठ सगळा काढून घेऊया। हा आधी काढला तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला ही कैरी आहे ही किसून घ्यायची आहे। चला आता कैरी किसून घेऊया। त्यासाठी मी किसणी घेतलेली आहे, मीडियम साईजची याच्याने कैरी किसून घेणार आहे। हे बघा, आता आपली ही कैरी आहे ही माझी किसून झालेली आहे। ही कैरी आता आपल्याला डाळीमध्ये घालून घ्यायची। तर ही डाळ घेतली, डाळीमध्ये कैरी घालून घ्यायची। कैरी खूप आंबट नाही आहे, त्याच्यामुळे मी एवढी सगळी कैरी त्याच्यामध्ये घालून घेते। आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्याला ॲड करायची। खूप कोथिंबीर घालायची नाही, थोडीशी कोथिंबीर घालायची, कोथिंबीर छान दिसते। आता आपली डाळ थोडीशीच आहे म्हणून मी त्याच्यामध्ये 1 छोटीशी मिरची बारीक चिरून घालणार आहे। की तुम्ही डाळ वाटायला मिक्सरला वाटायला घेतली तरी सुद्धा चालू शकते। मी बारीक तुकडे करून टाकते, म्हणजे तोंड तरी छान वाटतं। ती मी बारीक चिरून घेतलेली आणि ती मी त्याच्यामध्ये घालून घेते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची, अगदी थोडीशी, म्हणजे आंबट गोड तिखट अशी त्याची चव लागेल। आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं मिश्रण छान एकजीव करून झालंय। आता ह्याला आपल्याला एक खमंग अशी फोडणी करून घ्यायची, त्याच्यामुळे त्याची चव अप्रतिम अशी होणार आहे। तर आपण ती फोडणी करून घेऊया। बघा, मी फोडणीचं पात्र ठेवलेलं आहे। तेल त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घातलंय। तेल गरम झालेलं आहे। हे बघा, अगदी पाव चमचा एवढी मोहरी घालून घेते। मोहरी चांगली तडतडू द्यायची। थोडंसं अगदी जिरं घालायचं, पाव चमचा एवढं हिंग घालायचं। फोडणी चांगली गरम झालेली आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे। थोडीशी त्याच्यामध्ये हळद घालायची आणि ही फोडणी आपल्याला त्याच्यावर घालून घ्यायची। तर ह्या डाळीवर आपण ही फोडणी घालून घेऊया। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिट ही डाळ झाकून ठेवायची।
हे बघा मस्त अशी कलरसुद्धा सुंदर आला आहे, चवीला अतिशय सुंदर. चैत्रागौरीच्या हळदी कुंकासाठी केली जाणारी ही आंबे डाळ तयार आहे. अशा ह्या आंबे डाळीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.